काय रे अथर्व? चल ना लवकर. कुठे? गार्डन मध्ये. रोज रोज गार्डन मध्ये जायला मी कशाला हवी असते रे तुला? बर जा, तू आवर, मी पण साडी बदलून येते. हा हो. या घरातल्या कितीन काय काय वस्तू टाकून देऊ. कुठल्या ना कुठल्या वस्तूत यांची आठवण दडलेलीच आहे. आता ही साडी सुद्धा यांनीच दिली होती वाढदिवसाला. जे विसरायचा मी प्रयत्न करते तेच पुन्हा पुन्हा डोळ्यांसमोर येत आहे. यांच्याशी संबंध तर तोडलेत मी, पण मनात अजूनही सगळं साचलंय. ते कसं रिकामं करू? हे तर सतत राधिका राधिकाचा जप करायचे, मागे मागे असायचे. सारखी बुणबुण, आज काय खायला करते, हे कर ते कर. सगळं आवडायचं मला, सुखावून जायचे. तेव्हा खरंच मनापासून प्रेम करायचे मायावर. आता ना ते प्रेम उरलंय ना काही, हे सुद्धा तेव्हा सारखे राहिले नाही. पुरुष कुठलीही गोष्ट सहज म्हणून स्वीकारतो, पण बाईचं तसं नाही ना. ती प्रत्येक आठवण मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी खोलवर जपून ठेवते. त्या आठवणींचा एक अल्बम तयार करते. या सगळ्या आठवणी आजवर जपल्या होत्या, पण आता याचा काहीही उपयोग नाही. शनाया, यार थैंक यू सो मच. थैंक यू सीरियसली. इट्स ओके. मला ती सांग, तू ठीक आहेस ना? माहित नाही यार, मला काही सुचतच नाही आता. ओके ओके, ऐक इकडे, इथे माझ्यासोबत बस. हे बघ शनाया, गुरुनाथ त्यांना खूप ओरडले. तुला म्हटलं ना मी. सो डोंट वरी, ओके? रिलॅक्स. नो सॅम, आय एम ॲक्च्युली नॉट वरिंग अबाउट ऑल दॅट एनीमोर. आणि मला माहिती होतं गॅरी हे करणार आहे, पण मी ना सॅम, मी कधीच ना या सगळ्या गोष्टींवर खूप विचार करते. म्हणजे माझं रडून झालं, माझं चिडून झालं, सगळं करून झालं. आणि मला असं झालं की म्हणजे तो माणूस तर घाणेरडाच होता. म्हणजे त्याच्या वागण्याचंही मला काही वाटत नाही आहे. पण तुला माहिती आहे मला जेनी काय म्हणाली? जेनी मला म्हणाली की सगळेजण माझ्याकडे असंच बघतात. मग काय चुकीचं बोलली ती? सॅम यार, तू काय बोलते? एक मिनिट शनाया. तुझं आणि गुरुनाथचं आत्ता जे काही सगळं चाललंय ना, म्हणून लोक तुझ्याबद्दल हा विचार करतात आणि तुझ्याबद्दल असं बोलतात. पण मी गॅरी सोबत आहे. म्हणजे मी आणखीन काही 10 लोकांसोबत फिरत नाहीये ना. मी गॅरी सोबत आहे, आय एम लॉयल विथ हिम. अगं तू कितीही लॉयल असशील गुरुनाथशी,
पण तुला कळतंय का शनाया? प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. आणि हे बघ, तू कितीही म्हटलंस ना की तुमचं नातं क्यूट अफेअर वगैरे आहे, तरी समाज तुमच्याकडे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणूनच बघतो. कारण गुरुनाथचं लग्न झालेलं आहे शनाया. आणि मी तुला खरं सांगू, हे बघ, 20% लोक अशी असतात ज्यांना या गोष्टींचा काही फरक पडत नाही, पण 80% लोक अशी असतात की या गोष्टीची ते चवीचवीने चर्चा करतात. आणि मी तुला स्पष्टच सांगते, या सगळ्या गोष्टींमध्ये पुरुषांना काहीही फरक पडत नाही, पण चर्चा फक्त त्या बाईची होते. बाई भरडली जाते. पुरुष नामानिराळे राहतात. अगं, गॉसिप त्या बाईबद्दल होतं. आणि सगळ्यांना असं वाटतं की ही बाई सगळ्यांसाठी अवेलेबल आहे. यार असं काहीच नाहीये. मी एवढा सिरियसली विचारच नव्हता केला आहे कशाचा. सॅम काय करू यार आता? शनाया प्लीज या गोष्टीचा आता तरी सिरियसली विचार कर तू, आणि गुरुनाथशी लग्न कर. व्हॉट? नाही नाही थांब, वेट अ सेकंड. मला गॅरीशी लग्न वगैरे करायचं नाहीये. मी तुला मगासपासून का सगळं हे सांगते मग शनाया? मी तुला का समजावतेय? यू नॉट गेटिंग इट. हे बघ, तुझ्याकडे आता फक्त 3 ऑप्शन आहे. एक तर गुरुनाथशी लग्न कर, नाही तर सरळ ब्रेकअप कर, ऑर एल्स आता हे सगळं जे चाललंय ना ते सहन करत राहा. ओके? काय डिलेमा आहे यार हा. ब्रेकअप तर ऑप्शनच नाहीये. लग्न मला नाही करायचं यार लग्न. आता मी लग्नाचा विचारही नाही करत आहे. आणि गॅरीशी तर नाहीच नाही यार. म्हणजे आय फाइंड अ परफेक्ट पर्सन आय विल गेट मॅरिड समडे. पण आता सॅम ऐक ना प्लीज, थोडा आणखीन विचार कर ना. काहीतरी असेल ना असं की म्हणजे लग्न पण नाही झालं आणि तरी सेटल्ड आहे, सगळं सॉर्टेड आहे, असं काहीतरी असेल ना. तू एक काम कर, तू गुरुनाथशी लग्न कर. अगं सॅम मी तुला म्हणते मला नाही. ऐक 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 मी काय म्हणते ते. तू फक्त त्याला सांग लग्न कर तू, असं कुठे म्हणते मी. आणि नंतर त्याला राधिकापासून डिवोर्स घ्यायला सांग. सी तसंही गुरुनाथला राधिकासोबत राहायचं नाहीच आहे. ओके? सो तुझं तो सगळं ऐकेल. आणि एकदा का त्याचा डिवोर्स झाला की तू सिंगल आणि तो सिंगल, मग सोसायटी तुमच्याबद्दल काहीच बोलू शकणार नाही. सो गॉसिप बंद आणि तुलाही प्रॉब्लेम होणार नाही. तुला कळतंय ना मी तुला काय सांगते ते?